परमात्माए नमस्कार। भगवत प्राप्य करता निष्काम कर्मयोग साधना करता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ बहुउद्देशीय शाखा मोहाडीच्या वतीने आज दिनांक 7 मार्च 2026 रोज शनिवारला आज कन्हाळगाव या ठिकाणी आमचे बाबाचे सेवक गरिबाजी नागपुरे आणि दिगंबर भाऊ नागपुरे या दोन्ही कुटुंबामध्ये काही सणाबद्दल एका भगवंताचे 9वे मासिक हवन कार्य पार पडले आणि त्या निमित्तानं तिथे एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झालेली आहे। या चर्चा बैठकमध्ये जगाचे विधाता सृष्टीचे पालन करता स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। त्या बाबांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आम्हा या दुःखी कष्टी मानवाला दुःखातून मुक्त करून सुखमय जीवन जगण्यात प्रेरित करणार आहे त्या मानव धर्माचे संस्थापक आमचे महानतेगी बाबा जुमदेवजी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत। त्या बाबांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाच्या कार्यात बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारी मातोश्री वाराणसी जुमदेवजी ढोपरीकर त्या सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत। त्या आईंना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीला उपाध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे इस्तारीजी काटेखाय साहेब त्रिमिनसी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीला संचालक म्हणून लाभलेले आमचे सुमितभाऊ शहारे मराठी बाबांचे सेवक। त्याचप्रमाणे या मंचकावर ज्यांचं बुक्का लावून स्वागत करण्यात आलं असं संपूर्ण मंच, समोर बसलेले माझे बाबांचे ज्येष्ठ सेवक, सेवक माता, सेवक भगिनी, बालसेविका ह्या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार। तर आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नेम व सेवकास आलेल्या अनुभवावर सुरू झालेली आहे। तरी आज या ठिकाणी हा माझ्याकडे बहुमान म्हणून अध्यक्ष स्थान माझ्याकडं भूषवण्यात आलं। तर सर्वप्रथम मी या कन्हाळगाववासीय सर्व सेवकांचं मी आभार व्यक्त करतो आहे आणि अध्यक्ष भाषणाला परमेश्वर मला जे काही बुद्धी पुरवेल त्या परीनं तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करीत आहे। तर पहा, आतापर्यंत आपल्याला बाबाने दिलेल्या विचारावर, बाबाने दिलेल्या शिकवणीवर प्रत्येक मार्गदर्शक आणि प्रत्येक बाबांच्या ज्येष्ठ सेवकांनी आपल्या समोर जसं जसं अनुभवाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्याला अनुभव दिलेला आहे आणि मार्गदर्शन दिलेलं आहे, केलं आहे ना। तर पहा, मला एवढंच मनाचं वाटतं, एक भक्ती आहे म्हणून एक मान आहे, भक्ती विना उद्धार नाही कुणाच्या, न भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा। हे ऐकायला संत पुरावे आणि अनुभवीयाचे अनुभव घ्यावे। तर पहा माझ्या शोक बांधवांनो, त्या महानतेगी बाबा जुमदेवजीनं जर अनुभव घेतलं नसतं तर भगवंताला प्राप्त करू शकले असते का? सांगा सर, काय घेतलं बाबांनी? सर्वप्रथम काय घेतलं? अनुभव घेतलं। आता कोणामुळे घेतला अनुभव? तो मौज्याचा व्यक्ती आत्मारामजी सांगडीकर त्यांच्याकडून अनुभव घेतलं। त्यांनी सांगितलं म्हणून सांगितलं ना का बाबा रे, तुमच्या कुटुंबात दुःख आहे तर ते दुःख दूर होत नाही आहे, तुम्ही दुःखानं पीडित आहात, कितीतरी वैद्वारी केल्या पण समाधान होत नव्हतं। बाबा ज्यांच्याकडे जायला निघाले होते ना, निघाले होते काही वैद्वानी बाबाच्या वडिलांनी सुद्धा केले, दुःख आले म्हणून बाबांनी अनुभव घेतला।
दुःख दूर होत नव्हते, म्हणून त्या व्यक्तीच्या माध्यमातून बाबाला अनुभव आला आणि बाबाने ते करून घेतलं, म्हणून बाबा भगवंताला प्राप्त करू शकले. अन्यथा करू शकले असते का? नाही. आम्ही तुम्ही या मार्गामध्ये आलो, आम्ही सर्वप्रथम अनुभव घेतलो ना. मार्गदर्शकांनी सर्वप्रथम तुम्हाला काय दिला? अनुभवाच्या माध्यमातून 3 दिवसाचे कार्य दिलं ना. दिलं का नाही? 3 दिवसामध्ये जेव्हा आम्हाला प्रचिती मिळाली तेव्हा आम्ही या मार्गाने पडलो नाही. पण मला असं एक विचार येते की महानदेवजी बाबा जुमदेवजीने आपल्या कुटुंबाचा दुःख दूर करण्यासाठी एका भगवंताची प्राप्ती केली, सिद्धी केली. मग हा मानव धर्म स्थापन करण्याचा हेतू का असावा, का असला पाहिजे, याचं संशोधन आपण कधी केला का? कोणीच नाही केलं. का बाबांनी मानव धर्म स्थापन केला याचं संशोधन आम्हाला करण्याची गरज आहे. कारण ते परमेश्वर होते, त्या परमेश्वराला हे माहीत होते की हा मानव आहे, या मानवामध्ये मोहमाय अहंकार भरलेला आहे आणि या मानव कधी मला विसरेल, हा कधी मोहमायाच्या आहारी जाईल, हे त्या भगवंताला माहीत होतं. म्हणून बाबाला परमेश्वराने उद्देशून म्हटलं. काय म्हटलं आता उद्देशून? काय सेवक, हे सेवक मैं भगवान हूँ, तू मानव है, भले ही तूने मुझे प्राप्त किया, उनमें से तू एक मानव है, मैं भगवान हूँ. मैं मानव पर कदापि विश्वास नहीं रखता, क्योंकि मानव ये बेईमान है. आहे का बेईमान माणूस? आहे का? का बरं बेईमान म्हटलं असं? का म्हटलं असं? याचं संशोधन केलं आम्ही. अरे या मानवावर जेव्हा वेळ होती, हा मानव जेव्हा अंधकारात होता, त्यावेळेस काय करत होता? त्या मायाच्या उजरामध्ये जेव्हा अंधकारात होता त्यावेळेस काय म्हणत होता? 10 बोटांची विनंती करत होता. ओम सोमची प्रार्थना भगवंताला करत होता. काय देवा देवा मला या नरकवासातून प्रकाशाकडे ओढू दे. आणि म्हणून त्या भगवंताला दया आली आणि 90 खुलं केलं आणि जसा आम्ही प्रकाशात पडलो तेव्हाच विसरलो का नाही? हो काय म्हणतो? कव्हा 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 विसरलो संगत भगवंताला. आणि हे त्या भगवंताला माहीत होता, म्हणून बाबाला उद्देशून बाबाला परमेश्वरानं जागवलं. म्हणून बाबाने मानव धर्माची स्थापना केली आणि बाबाने विचार केला. मला उद्देशून म्हटलं मी एक मानव आहे, मला या दुःखी कष्टी मानवाला जागवण्याचेच कार्य करायला पाहिजे. म्हणून बाबांनी मानव धर्म स्थापन केला. मानव धर्म आम्हाला अजूनही आम्हाला मार्ग कळलाच नाही. मार्ग जर आम्हाला कळला असता तर आम्ही याचे सेवक, तो त्या शाखेचा सेवक, तो त्या शाखेचा सेवक, कोणी म्हणते मी मंडळात जाऊ, कोणी म्हणते मी देवस्थान जाऊ, हे विचार आमच्या जीवनामध्ये आले असते का? अरे आम्ही सारे सेवक तर महानदेवजी बाबा जुमदेवजीचे सेवक आहात. विचार करा. मी एक साधा उदाहरण देतो तुम्हाला. एक वडील आहे, एका वडिलाला 4 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 4 मुलं आहेत. 4 मुलं जरूर आहेत. त्या 4ही मुलाचं एकदम शेवटच्या सणापर्यंत सारखंच पटेल का? एखादा आधी बाबांना कारभार दिला आणि तो मनमानीच करत असेल तर बाकीचे भाऊ ऐकतच बसतील. पण त्यानं आपापलं काय केलं अशा. पण बाबाला विसरले का? याची शाखाही किती जरूर झाली आहे. परंतु आमचे गुरु कोण आहेत? महानदेवजी बाबा जुमदेवजी. आम्ही सेवक कोणाचे? महानदेवजी बाबा जुमदेवजीचे आहोत का नाही? समजा बाबांना आम्हाला जे शिकवण दिली, बाबांना आम्हाला तत्व शब्द नियमाची शिकवण दिली. आणि समजा तुम्ही मंडळाचा सेवक असा, मला काही घेणं देणं नाही, त्या टिमकीचा असा, त्या मोहाडीचा असा, कोणत्याही शाखेचा असा, आणि तुम्ही तत्व शब्द नियमाच्या बाहेर चालण्याचा प्रयत्न केले, सुखी राहाल का? सांगा हातवर करून. सुखी राहाल का? का तुमच्यावर पुनरुपी दुःख येणार की नाही?
येणार की नाही? येतील ना? कारण का तुम्ही ज्या दिवशी मार्गात प्रवेश करता त्यावेळेस वचन कोणाला देता? हा, का भगवान बाबा हनुमानजीला वचन देता? हे का भगवंताला वचन देता? का बाबांनी दिलेल्या शिकवणुकीचे मी जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत पालन करीन सांगता का नाही हो? मग तुम्ही चुकाल तर सांगाल कोणाला? हा, चुकलास म्हणून दुखलास. वचन फक्त देता तुम्ही, खोटा वचन जर दिल्या, खोटा आश्वासन दिल्या तर समाधान होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. पुन्हा दुःख, जुने दुःख येण्याचं कारण तेच आहे का नाही? विचार करा, 3 दिवसामध्ये आम्हाला प्रचिती येते, आम्ही जे भगवंताला मागतो ते मिळते, जे इच्छा पुरवतो ते इच्छा परमेश्वर आपली पुरी करते का नाही? म्हणून एक मन आहे बघ, मनी नाही भाव, मनी नाही भाव आणि मने देवा मला पाव. देव बाजारच्या भाजीपाला नाही रे, आणि देव अशानं भेटायचा नाही. हा, आहे तर देव अशानं भेटेल का? दगडाचा देव त्याला वज्राचा भेव आहे का? वज्राचा भेव दगड फोडला जाईल ना, त्याला भेव होता. मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, सोन्या चांदीचा देव त्यालाही चोराचा भेव आहे, आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. मग त्या देवानाही विचार केला आपण जागा कुठं ठेवलो पाहिजे, कुठे बसलो पाहिजेत म्हणून विचार केला ना, त्याला भेवच भेव आहे. मग त्यालाही विचार केला आपण आपली जागा कुठं ठेवला पाहिजे, पण त्याला जागा कुठं ठेवू लागली? हा, म्हणून एक म्हणाय, देव नाही रे देवळात, देव नाही रे देवाऱ्यात, आणि देव आहे रे तुझ्याच अंतरात्म्यात. आहे का नाही? देव हा आपल्यात आहे. आणि हे महानदेगी बाबा जुमदेवजीनं आम्हाला प्रत्येक सेवकाला सांगितलं आहे, तुझा आहे तुझपाशी परी तो का जागा भुल्लाशी. म्हटलं का नाही बाबांनी? बाबाने तो सरळ सांगितलं, अरे सारे देव धर्म मैं एक पल में फेंक सकता. क्या मतलब बाबा ना, ये सारे कितने भी देव धर्म है मैं एक पल में फेंक सकता, लेकिन साधारण मानव पर मैं भी हाथ भी नहीं लगा सकता, क्योंकि मानव ये भगवान है ना? मानव भगवान आहे. आणि ते कार्य आपल्याला बाबांनी मानव धर्माच्या शिकवणीच्या माध्यमातून 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या या संकल्पनेतून आम्हाला सांगितलं आहे, आणि तेच आपल्याला करणे आहे. आता कोणी काही मार्गदर्शक, मी स्पष्ट बोलतो तुम्हाला, आमच्यामध्ये घुमणारा तयार करण्यासाठी सेवक कसे वाढले पाहिजेत, मंडळाचे सेवक कसे जोडले पाहिजेत, या त्या सगळ्या बाजूला गेले नाही पाहिजेत, अशासाठी कोणता घुमणारा करते? मंडळ ही एक शक्ती आहे म्हणतात का नाही? बाबाचा आदेश मंडळाला आहे. मी स्पष्ट बोलतो, मी कोणाच्या बाबाचा खाते ना कोणाला भीतही नाही. मी भीत होता फक्त एका परमेश्वराला, एका भगवंताला. कारण का मी वचन त्याला दिलं, आणि तुम्ही कोणाला वचन दिलं हे मला माहीत नाही. मी ज्या दिवशी मार्गात प्रवेश केलो त्या दिवशी त्या एका परमेश्वराला मी वचन दिलो, हे भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच बनेन. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या, आणि बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नेम जीवनात पाळीन, याला जीवनात कधी विसरणार नाही. हाच वचन दिलो ना. तिथं कोणतं आला का मंडळ? आला का साहेब? अरे म्हणून म्हणतो आम्ही सारे सेवक मानते की बाबा जुमदेवजीचे. बाबाने आपल्याला
या मानव धर्माची फक्त शिकवण दिली आहे बाबा रे. मी दिलेल्या तत्व शब्द नियमाला जागा, म्हणून म्हटलंय वो जागेगा वो जगेगा, वो सोएगा वही खोएगा. आता ठरवले तुम्हाला, ठरवणं तुम्हाला. या मार्गामध्ये कितीतरी अनुभव आले. दिवसभर जरी तुम्हाला सांगितलं एक अनुभव तरी सगळं नाही शकत. इतके अनुभव आहेत, भरपूर अनुभव आहेत. मी माझा थोडक्यात स्वतःचाच अनुभव देतो. मी माझ्या कुटुंबामध्ये खूप दुःखी होतो. आमचे दुःख दूर करण्यासाठी पत्नीवर जेव्हा दुःख निर्माण झाले, आणि ते दुःख अशा कारणास्तव निर्माण झाले, त्यावेळेस जवळजवळ मला वाटतं 1996 मधल्या गोष्टी असतील. मी त्या काळात आता ट्रॅक्टर निघलं. आता एक म्हणता 2 ट्रॅक्टर आहेत घरी. त्यावेळेस बैलबंड्या होते ना. आणि त्या बैलबंडीच्या काळामध्ये मी एका विधवा बाईच्या चोरण्यावर चालला गेलो साहेब. ती बाई विधवा होती आणि तिच्याकडे 2 मजूर होते चोरण्यावर. 3 कोडो रोजी बैलबंडीची होती. त्यावेळेस आमच्या चोरणा जवळजवळ 15 दिवस चोरणा पुरत होता. जवळजवळ 20-21 एकड जागा आमच्या जवळही होती. 15 दिवस चोरावं लागत होते. जास्तीत जास्त राजकीय काढत होतो त्याच्यामुळे की 4 खंडी एवढीच होती ना. 4-4.5 खंडी झाली तर भरपूर झाली. घरचा चोरणा झाला. त्या बाईनं म्हटलं बंडी भेटेल का? ठीक आहे म्हणला. पहा पहिल्याच दिवशी काही प्रकरण झाला. तर मोडा भरला, मोडा मोरवला. संध्याकाळचे 7:30-8 वाजेच्या टायमामध्ये रात जमा केला. 2 मजुरांनी मी माझी बैलबंडी रात जमा केला. त्या बाईनं शिदोरी आणली आणि शिदोरी आणल्यानंतर जेवण खावण केलं आणि आम्ही घराला मस्त हसत हसत बोलत चालू आम्ही घरी आलो. घरी येता येता त्या 2 मजुरापैकी एका मजुरानं एक शब्द खर्च केलं मला. तर आनंदरावने तो घर जवळ आहे. त्याही काळात त्या बाईकडं दुधाच्या गायी होत्या. तर उद्या सकाळी त्या मांडावाला दूध आणशील म्हणे. आता मी भोड्यापणानं हुशीर लावून दिलो साहेब. परंतु त्या बाईच्या घरी मी काही सकाळी गेलो नाही. घरी नाश्ता पाणी केला, जोडी सोडली आणि वावराला गेलो. आणि ते मजूर मग आल्यानंतर त्यानं पेटवलं चुलवा. चहा मांडावचा चुलवा पेटवला, चहा मांडला आणि मला म्हणाला बसा दूध आणला का? मी म्हणलो नाही आणलं. मी कशाला जाऊ मग तिच्या घरी? मी आपल्या घरी चहा पाणी पितलो, नाश्ता पाणी केलो, आलो. मजूर तो मी तुमचा काम आहे. तर फक्त बरंच म्हटलं मी, बरंच. आता बरं या शब्दाचा राग बाणाला का? नाही. रास उडवली, राजबंडीत भरली. सकाळी 1:30च्या टायमामध्ये तिच्या घरी नेऊन रास खाली झाली आणि घरी बंडी मी आणलो. तशी बंडी घरी आणत नाही तर माझ्या पत्नीच्या मागे भूतबाधा निर्माण झाली. आणि त्या भूताभर मी काय म्हणत होती, मी इथं होतो, मी तिथं होतो, मला पचकाच्या दिला, मला जिलाबी दिलं, मी काही नाही करत होतो, पण मला आणलं. आणि खोद माझ्या भाटव्याचं नाव समोर केलं होतं त्या व्यक्तीनं. आम्हाला का कळते त्याच्यातला? माझ्या भाटव्याचं नाव येत होती. माझी बहीण पाहुणी होती घरी, गावात भागवत होता. त्या रागाच्या भरामध्ये मी बहिणीला प्रश्न केला का बाई हा काय प्रकरण आहे? मी एवढे दिवस झाला माझ्या भाटव्याच्या मुखातून अजून काही असं वाईट पाहिलं नाही. आणि आज तुझ्या समोर आहे माझी घरवाली, भाटव्याचं नाव समोर घेतो, माझ्या नावात सहीच भाटव्याचा. अरे जाऊन सांग म्हणला माझ्या भाटव्याला. तर त्यावेळेस छोटासाच मुलगा होता सर, माझा 15 महिन्याचा मुलगा होता. तो तो रडत होता. सांग म्हणला माझ्या भाटव्याला. त्या ती माझ्या त्या पत्नीवर करण्यापेक्षा, तिच्या मागे हे बाधा लावण्यापेक्षा माझ्यावर जर चालवल्या, मला जर मारल्या तर हे सारी प्रॉपर्टी तुमच्या 2 बहिणी घेऊन. कारण का माझ्या मागे 2 बहिणी आणि मी शेवटचा एक भाऊ. 1 भाऊ 2 बहिणी असा आमचा प्रबंध होता. बहिणीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. भाऊ म्हणे तुला जर मारायचा राहता
तर ज्यावेळेस आमचा लग्न झाला त्यावेळेस फक्त तू 6 महिन्याचा होतास, तुला आम्ही कडी खांदी वागवला. आमचा भाऊ पाहिजे, तो जो भाटवाई म्हणत होता आम्हाला साडा पाहिजे. हे विचार आमच्यामध्ये येतीलच कसे? मी नाही म्हणत ना, मी म्हणतो का? ते तिच्या अंगातलं म्हणत आहेत ना. विरोध केला बहिणीसोबत, बहिणीचा संबंध तोडला. का सांगू तुम्हाला, अशी परिस्थिती आहे. जवळजवळ 5 वर्ष बहिणीच्या दरवाजा नाही खुलवा. त्या दाराजवळून त्या रस्त्यावर घर, बहीण धडाधडा रडत होती देवा धर्माकडे जेव्हा जातं. असा प्रकरण माझ्या मागे होता. आणि ह्या प्रकरण असल्यामुळे या कितीतरी कोंबडे बकरे त्या वैजाईला चारलो. साहेब स्वतःच्या सागील भावना वैद आणलं होतं माझ्याकडं. अरे म्हणे 1 सीट बाटल लागते दारूची. आत्ता बिलकुल रात्र 12 वाजेला यायला गायब होते, ते नदी शिरवा लागते. शेडा वगैरे सगळा त्यांना हालई मालई जंतर मंतर अप्लाय केलं. दारू भेटला, कोंबडा खाल्ला. रातचे 12च्या टायमामध्ये वैनगंगा नदीवर आम्ही इतक्या कष्टातून गेलो शेडा धरून. अशी परिस्थिती आमच्यावर होती. हां, तेवढी परिस्थिती. त्या दुःखामुळे जवळजवळ वडिलांना कमवलेली प्रॉपर्टी मी माझ्या स्वतःच्या हातानं 8 एकर गमावलं. 21 एकरातून 8 एकर गमावलं. राहिले किती? जे असेल त्याला समजून घ्या. मी तर म्हणतो माझे भाग्य आहे. मी माझे भाग्य समजतो. आता तुम्ही काय समजता ते तुम्ही समजा. मी तर एका परमेश्वराला जे वचन दिलो आणि ह्या परमेश्वरी कार्याची प्रकाशाची ज्योत माझ्या कुटुंबामध्ये ज्या दिवशी लागली तेव्हापासून माझ्या कुटुंबामध्ये समाधान लाभलं. सांगायला गेलो कहाणी भरपूर आहे, पुरी गाथा